मागच्या अनेक महिन्यापासून भारताच्या इलेक्शन कमिशन संदर्भात देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होत होता। देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी तर अनेक वेळा इलेक्शन कमिशनच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेऊन कशा पद्धतीने वोटची चोरी ते करत आहेत हे सांगितलेलं होतं। परंतु इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनचे काही प्रवक्ते म्हणजे भाजपचे नेते हे वारंवार सांगत होते की राहुल गांधींनी या संदर्भात पुरावे द्यावे। काल राहुलजी गांधी यांनी जी प्रेस कॉन्फरन्स देऊन या संदर्भात जे काही पुरावे दिले ते दिल्यानंतर पूर्ण देशासमोर आलेले आहे की इलेक्शन कमिशनने कशा पद्धतीने भाजपसाठी वोट चोरी केलेली आहे। राहुलजींनी या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सर्व पुरावे दिलेत की कशा पद्धतीने एकाच व्यक्तीचं नाव या देशामधल्या 4 मतदारसंघामध्ये येतं, कशा पद्धतीने जवळपास 70-80 लोकांचा ऍड्रेस एकाच ऍड्रेसवर एकाच घरावर, ज्या घराचा नंबर आहे 0, जे पृथ्वीवर कुठंच आढळत नाही, एकाच घरावर ही सर्व लोकांचा ऍड्रेस दाखवला जातं। कशा पद्धतीने एका बार मध्ये म्हणजे एका दारू विकणाऱ्या ठिकाणामध्ये जवळपास 70 ते 100 लोकांचं वास्तव्य दाखवलं जातं। कशा पद्धतीने एका 70 वयाच्या महिलेचं नाव पहिल्यांदा वोटर म्हणून दाखवलं जातं। या सर्व बाबी राहुलजींनी आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेल्या आहेत। हे सर्व पुरावे बघितल्यानंतर आपण विचार केला पाहिजे की कशा पद्धतीने या देशामध्ये भाजपची सरकार आली आणि कशा पद्धतीने खास करून महाराष्ट्रामध्ये वोटांची चोरी झाली आणि भाजपची सरकार या राज्यामध्ये आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व युवकांना हे सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा। परंतु आजचा युवक शिकतोय तर खरं, परंतु संघटित होण्याऐवजी स्वतःचं भागतंय का तेवढ्या पुरतच बघतोय व संघर्ष करण्याच्या ऐवजी कानाडोळा करून या सर्व गोष्टींकडे आपल्या घरी गपगुमानाने बसतोय। आणि अखेर कधी आजचा युवक इलेक्शन कमिशन आणि यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आणि त्यांना कधी विचारणार आहे की अखेर का या देशाच्या मतदार यादींची सॉफ्ट कॉपी आपण लोकांना देत नाहीये आणि अखेर का सीसीटीव्ही फुटेज मतदानाचे आपण डिलीट करताय। आणि जोपर्यंत या सर्व प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। हे प्रश्न आजच्या युवकांनी 100% विचारले पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।